मुलांनीही आपला वारसा चालवावा असं सामान्यातल्या सामान्य व्यक्तीलाही वाटत असतं। आपल्या आईवडिलांचा वारसा चालवत जेव्हा मुलं त्यांचं नाव मोठं करतात तेव्हा आईवडिलांनाही त्यांचा सार्थ अभिमान वाटतो। आज या व्हिडिओद्वारे आम्ही तुम्हाला अशा कुटुंबाबद्दल सांगणार आहोत ज्या कुटुंबातील 3 पिढ्या अभिनय क्षेत्रात कार्यरत आहेत। आम्ही ज्या कुटुंबाबद्दल बोलत आहोत ते ज्येष्ठ रंगकर्मी अविनाश देशमुख यांचे कुटुंब। आयुष्यभर रंगभूमीची सेवा करणारा कलावंत म्हणून अविनाश देशमुख यांची ओळख होती। सीमांत या नाट्यनिर्मिती संस्थेच्या माध्यमातून त्यांनी नाट्यसृष्टीत स्वतःचे स्थान निर्माण केलं। आयुष्यभरात त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग केले। त्यांच्या नाटकात फक्त ते स्वतः नाही तर अख्खे देशमुख कुटुंब काम करायचे। अविनाश देशमुख यांच्याबरोबर त्यांची बायको स्वाती देशमुख आणि त्यांची छोटी मुलगी सुद्धा नाटकात काम करायची। पुढे जाऊन त्या मुलीने अनेक मालिका आणि सिनेमांमध्ये कामं केली। ती मुलगी म्हणजे सध्या मराठी मालिका गाजवत असलेल्या ऋतुजा देशमुख। आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून ऋतुजा यांची मुलगी साजिरी हिने सुद्धा अभिनय क्षेत्रात पदार्पण केलंय। चला तर जाणून घेऊया अभिनय क्षेत्रात नाव कमवणाऱ्या या कुटुंबाबद्दल। अविनाश देशमुख यांनी सीमांत या नाट्यनिर्मिती संस्थेची स्थापना केली। या संस्थेमार्फत त्यांनी अनेक नाटकांची निर्मिती केली। नाटकांच्या निर्मितीबरोबरच त्यांनी सर्व नाटकात अभिनय आणि दिग्दर्शनाची धुरा सांभाळली। रायगडाला जेव्हा जाग येते या छत्रपती संभाजी महाराजांच्या आयुष्यावर आधारित नाटकांचे प्रयोग देशभरात सादर करून अविनाश देशमुख यांनी रंगभूमीची सेवा केली। त्यांची ही श्रींची इच्छा, कुर्यात सदा टिंगलम, जावे प्रेमाच्या गावा ही नाटकंही गाजली। छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रूरकर्मा औरंगजेब या दोन्ही परस्पर विरोधी पात्रांची भूमिका साकारणारे देशमुख हे एकमेव कलाकार असावेत। देशमुख यांनी अखिल भारतीय नाट्य परिषदेच्या पुणे शाखेचे उपाध्यक्ष म्हणूनही काम पाहिले होते। 2020 साली वयाच्या 73व्या वर्षी त्यांचे निधन झाले। त्यांच्या अभिनयाचा वारसा त्यांची लेक आणि नात पुढे चालवत आहे। त्यांची मुलगी ऋतुजा देशमुख हिने लहानपणापासूनच आपल्या आईवडिलांसोबत अनेक नाटकात विविध पात्रे साकारली। याच दरम्यान तिने एक गाडी बाकी अनाडी, धुमाकूळ या चित्रपटात बालकलाकार म्हणून काम केलं। पुढे जाऊन नंतर तिने असामी असामी, गडबड गोंधळ, तुला शिकवीन चांगला धडा, रघुवीर अशा मोजक्या चित्रपटात काम केलं। मात्र गेली 20 वर्ष तिने अनेक मालिकांमध्ये कामं केली। तिने काम केलेल्या मालिकांबद्दल बोलायचे तर सुरुवातीच्या काळात तिने दामिनी, आभाळमया या मालिकांमध्ये कामं केली। नंतर झी मराठीवरील कळत नकळत या मालिकेतून ती महाराष्ट्रातल्या घराघरात पोचली। राजा शिवछत्रपती, तू माझा सांगती, स्वप्नांच्या पलीकडले, रंग माझा वेगळा यांसारख्या अनेक गाजलेल्या मालिकांमध्ये ती झळकली आहे। ऋतुजा सध्या लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत सासूबाईंच्या महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसत आहे। ऋतुजा हिचे लग्न अभिनेते शिरीष जोशी यांच्याशी झालंय। शिरीष जोशी हे दिग्दर्शक गायक सुद्धा आहेत। गाण्याचे अनेक कार्यक्रम ते सादर करत असतात। रंग माझा वेगळा या मालिकेत ऋतुजा आणि शिरीष दोघांनी एकत्र काम केले। यांना साजिर नावाची मुलगी आहे। साजिरीला अभिनयाची आवड असून तिने कथक नृत्याचे धडे गिरवले आहेत। कॉलेजपासून एकांकिका आणि नाटकात साजिरी सहभागी होत असे। यातूनच आता तिला एप्रिल मे 99 चित्रपटात मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली आहे। नुकत्याच रिलीज झालेल्या या चित्रपटात तिने जाई हे पात्र साकारलं आहे। अशा प्रकारे या कुटुंबातील 3री पिढी मनोरंजन क्षेत्रात काम करत आहे। अविनाश देशमुख यांच्यापासून चालत आलेला अभिनयाचा हा वारसा आता त्यांची मुलगी आणि नात पुढे चालवत आहे। बाकी तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि मराठी चित्रपटसृष्टीशी निगडीत अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा।